नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गिरीश महाजनांनी काहीतरी मोर्चा काढला होता. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला का त्या महिलेचा वगैरे? काहीतरी वरळी नाक्यावरून ते वरळी डोमपर्यंत काय असा त्यांचा मोर्चा होता. मोर्चा कशावरती होता किंवा कशामुळे होता? तर जे काही डिलिमिटेशन झालं, काय ते आरक्षण महिलांचं जे काही होतं आणि त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीला किंवा आपल्या महायुती नाही तिकडे, पण भारतीय जनता पार्टी सरकार नरेंद्र मोदींना हार पत्करावी लागली. ते काही विधेयक पास झालं नाही. अनेकांनी त्याच्या विरोधामध्ये, काँग्रेसवाल्यांनी, विरोधकांनी त्याच्या विरोधामध्ये वोटिंग केलं आणि त्याच्यामुळे ते सगळं आरक्षण जे होतं ते काही लागू झालं नाही, ते विधेयक पास झालं नाही. त्याच्या निषेधार्ह म्हणून तो मोर्चा काढला होता महिलांना घेऊन भारतीय जनता पार्टीने. आणि तो मोर्चा जात असताना रस्त्याने एक गोष्ट लक्षात घ्या, होतं कसं माहितीये का, सामान्य माणसाला जेव्हा असे मोर्चे वगैरे निघतात त्रास सहन करावाच लागतो, असं काही नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घ्या की असंही नाहीये की फक्त कालचा भारतीय जनता पार्टीने काढलेला तो मोर्चा म्हणजे त्याच्यामुळेच त्रास होतो लोकांना, असं नाहीये. अनेक पक्ष मोर्चे काढतात, अनेक संघटना मोर्चे काढतात आणि या सगळ्या गोष्टीतून त्रास होत असतो. आता रस्त्यावरती यायचं, शहरामध्ये कंजेक्टेड एरिया आहे त्याच्यामध्ये येऊन मोर्चा वगैरे काढायचा, तर त्रास हा होणारच आहे. त्याच्यावरती अचानकपणे कुठली तरी महिला आली, अगदी इंग्लिश फाड 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 बोलत होती आणि गिरीश महाजनांना असं काही तिनं झापलंय. गिरीश महाजनांच्या तोंडातून काहीच भ्रशब्द निघेना, ना आजूबाजूच्या महिला त्यांच्या ज्या कोणी असतील त्यांचा काही भ्रशब्द निघेना. आता झालंय कसं, महिलांचा मोर्चा महिलेवरच कसं भांडत बसायचं, परत त्याच्यावरती दुसरं काहीतरी राजकारण सुरू व्हायचं. तर मग गिरीश महाजन अत्यंत शांत बसले आणि आजूबाजूचा मीडिया मग त्या सगळ्या गोष्टी कव्हर करू लागला. तो मीडिया आणि त्या सगळ्या गोष्टी उचलून धरल्या, दाखवल्या, लोकांपर्यंत पोहोचल्या, महाराष्ट्रभर पोहोचल्या की कसं भाजपच्या मंत्र्याला झापलंय का बाईने, ती बाई किती स्ट्रॉंग आहे, एक सजग नागरिक म्हणून तिनं तिचं कर्तव्य पार पाडलं. या सगळ्या गोष्टी फिरू लागल्या सोशल मीडियावरती. मी जेव्हा पाहत होतो या सगळ्या गोष्टी तेव्हा मला एक गोष्ट लक्षात घ्या, तिचा राग जर सत्य असेल तर तो अनावर होणं किंवा एखाद्या वेळेस ट्रिगर झाली असेल कुठल्या गोष्टीला राग येतो, निश्चित येतो. लोकही कंटाळतात, त्या शहरी जीवनाला फार लोक कंटाळून गेलेत. नीट रस्ते नाहीयेत, फुटपाथ नाहीयेत, गाड्यांची ये-जा किंवा गाड्यांची आवक एवढी वाढले, रिक्षावाले तेवढे, टॅक्सीवाले तेवढे, माणसं तेवढी, आणि त्याच्यामुळे लोक कंटाळतात अक्षरशः. मुंबई शहरामध्ये तर जगण्यासारखं जीवन माणूस काय जगतोय, क्वालिटी ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणतो आपण, थर्ड क्लास आहे, थर्ड क्लास. आणि त्याचं कारण म्हणजे अफाट वाढलेली लोकसंख्या, अफाट. त्याच्यामुळे तिचा राग व्यक्त होणं जेन्युइन आहे, नाही असं नाही. पण याचा अर्थ असा नाही की ते गिरीश महाजनच एकटे मोर्चे काढतात. बाकी अनेक प्रचार जेव्हा सभा होतात, इलेक्शनच्या सभा वगैरे असतात, कोणी VIP एंट्री इकडे तिकडून हे मंत्री बिंत्री जात येत असतात, तेव्हा अनेक लोकांना त्रास सहन करावा लागतो. पण कालची ती बाई कुणी पाठवलेली होती का? कालच्या बाईचं थोडासा वेगळाच मला हेच वाटतोय जरा, ते इंग्लिशमध्ये फक्कॉप बिकॉप काय 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 तिने जे शब्द वापरले गिरीश महाजनांच्या डोक्याच्या वरून गेले असतील. ती झालेली घटना कालची, भाजपच्या लोकांना त्या गोष्टीवरती काउंटर करता आलं नाही. त्याला काय उत्तर द्यायचं, काय बोललं पाहिजे, काय सांगितलं पाहिजे, काय नक्की त्या सगळ्या घटनेवरती प्रतिक्रिया दिली पाहिजे, हे त्यांना जमलं नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्याल का, भाजप आत्ताच्या ज्या मागच्या इलेक्शन्समध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रातलं पकडूया, ते वरचं याच्यातलं सोडून द्या केंद्रातलं, पण इथं जे काही सत्तेत आलंय ना, त्यांना जो काय एक उन्माद किंवा असं काही जर थोडंफार वाटत असेल त्या लोकांना, सगळ्या भारतीय जनता पार्टीला किंवा यांना, की आता विरोधकच आम्ही ठेवला नाही शिल्लक तर काय असं होणार आहे का, लोक आम्हाला मतदान करणार नाहीत, लोक झक मारून मतदान करतील. पण नाही, त्या भ्रमातून बाहेर या आणि त्या भ्रमातून या लोकांनी बाहेर आलं पाहिजे. होतं काय, जेव्हा माणूस सत्तेत असतो, जो पक्ष सत्तेत असतो, तो भलेही योग्य असला तरी टीका त्याच्यावर होणार आणि होत राहणार. हेच राजकारणाचं समीकरण आहे. भले विरोधातला माणूस कितीही खोटा असू द्या, पण विरोध करणं हे त्याचं काम आहे. तो असं नाही म्हणू शकत की मी विरोध करणार नाही, ते त्याचं काम आहे. आणि सत्तेतला त्याला असं नाही सांगू शकत की तू का विरोध करतोयस. तो काही ना काहीतरी पॉईंट काढणार, काही ना काहीतरी प्रश्न विचारणार, काही ना काहीतरी खोदून काढणार आणि तो त्याचं काम करणारच. त्यामुळे ज्या BJPला किंवा भारतीय जनता पार्टीला, या महायुतीला, या लोकांना असं वाटतंय ना की आपण जे राजकारण करू ते 4-5 दिवसानंतर लोक विसरतील, त्याच्या बाबतीत हे नाहीये. पण लोकांच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी एक नकारात्मकता पसरत जाईल, चुकीचे संदेश जातील. जशी लोक काँग्रेसला कंटाळली, ज्या प्रकारे या देशातली लोक काँग्रेसला कंटाळली, भाजपला एक दिवस कंटाळतील. नाही असं नाही. भाजपचं सोडा, जे काही चेहरे आहेत, मंत्री आहेत किंवा जे काही राजकीय नेते आहेत, त्यांना देखील लोक कंटाळतील. त्यामुळे BJPच्या लोकांनी असं समजू नये की आपण जे करतोय ते सगळंच योग्य आहे. नाही, असं कधीच होणार नाही. पण जी कालची घटना घडली, त्या महिलेचा जो नेरेटिव्ह होता फोडण्यामध्ये, सरळ सरळ या BJPच्या या ते काय त्यांच्या त्या एजन्सी PR काय असतात ना, त्या सगळ्या सोशल मीडिया, त्यांना सरळ अपयश आलंय. त्यांना काय कळेना त्याला तर बोलायचं काय याच्या पुढे, डोकंच चाललं ना त्या लोकांचं. आणि नागरिकांना त्रास काय फक्त नेत्यांच्या मोर्चांमुळेच होतो का? नाही होत. त्या मुंबईमध्ये तर एखाद्याने वाकडी कुठं रिक्षा टाकली की 2-2 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिकच्या रांगा लागतात. म्हणजे आपणही बेशिस्त आहोत ना नागरिक म्हणून. आपण रस्त्याच्या बाजूला नो पार्किंग मध्ये लावलेली वाहनं, नको तिकडे रस्त्याच्या दुतर्फा जायला जागा नाही, वाहनं इतकी, रस्ते कंजेक्टेड. सरकारनं जर काय कुठलं धोरण, कुठलं बांधकाम पाडायचं घेतलं, काहीतरी नवीन करायचं घेतलं, आता काहीतरी ना तुम्हाला पाडावं तर लागेल.
फुटपाथवरती आलेली दुकानांवरती बुलडोजर लावावं लागेल, मग लगेच त्याच्या विरोधात मोर्चा करायचा, कसं काय आमचं तुम्ही तोडलं, कसं काय केलं. आपणही तेवढेच चुकीचे आहोत. ती बाई एवढं सांगते, ती एवढी ओरडत होती काल घसा फोडून, जशी काही तिच्या आईला याच्या आधी काय तिला काही असं कधी ट्रॅफिक बिपिक लागलंच नव्हतं, एवढा संताप झालाच नव्हता तिला. ती असेल, ती एवढं मी ठामपणे सांगू शकतो. बघा, एवढा दम किंवा दम म्हणण्यापेक्षा तिनं जे काही काल बोलले किंवा काही ज्या काही तिनं गोष्टी केल्यात ना, ती इतक्या रागामध्ये की एखादा पक्षीय राग जो असतो, काही लोक असतात ज्यांना आम्ही काँग्रेसचे आहोत, आम्ही भाजपचे आहोत, आम्हाला हा पक्ष किंवा ही विचारधारा आवडत नाही, त्यामुळे ते कुठे ना कुठेतरी फुटतं किंवा कुठे ना कुठेतरी तोंडाव येतं आणि त्यातून या सगळ्या गोष्टी निघून जातात. तसं असू शकतं, 100% असू शकतं. एक गोष्ट लक्षात घ्या, ती काय एवढी मोठी काही धुतल्या तांदळाची नाही की याच्या आधी काय खाल्ली, काही सुरुंग काय जमिनीतून जात नव्हती, ती रस्त्यावरूनच चालायची. तिला काय माहित नाही का मुंबईमध्ये अशी काही कुठली गोष्टच नाहीये का, ट्रॅफिक वगैरे लागतच नाही कधी. हा, मोर्चा आहे, थोडेसे काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम्स होतील, काही होतील, ठीक आहे, पण ती राजकीय नेत्यांची आता काय काँग्रेसवाले मोर्चे काढत नाहीत. त्या राहुल गांधींनी ते भारत जोडो यात्रा काढली, अगदी खालून पासून वर चालत गेले, तेव्हा काय काय झालं, तेव्हा नाही लोक दिसली, तेव्हा नाही अशा गोष्टी आल्या, तेव्हा एखादी भाजपची महिला नाही घुसली त्याच्यामध्ये. पण कालचं जे काही नेरेटिव्ह आणि कालची जे काही घटना होती ना, या भारतीय जनता पार्टीच्या बरोबर घुसले मागून, त्यांना काहीच त्याच्यावरती काउंटर करता आलं नाही, त्याच्या विरोधात बोलता आलं नाही, त्यांना त्याच्यावरती काही काय बोलू आपण त्याला एक विश्लेषण देता आलं नाही, सांगता आलं नाही. आणि ती महिला वरचढ ठरली, ती घटना वरचढ ठरली. लोकांना कुठेतरी पटलं किंवा भाजपची एक प्रतिमा थोडीफार कुठे ना कुठेतरी मलिन कालच्या त्या सगळ्या घटनेनं झाली, निश्चित झाली. पुढे तर एक अजबच घटना घडली. आमच्या नवनिर्वाचित महापौर, डॅशिंग महापौर, बघितले का आपले महापौर मुंबईचे नवीन आणून बसवलेत त्या महापौर, काय जायला आल्या डेअरिंग पत्रकार परिषद घेऊन, काय मी असंच करते तसंच करते, तुम्ही काही करू नाही शकत, ते देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा तुम्हाला करायचंय, तुमच्या मनाने काय होणार नाही, आणि तुमच्या मनाने झालं असतं, तुमच्या तेवढं दम आहे ना. मी कालच्याही माझ्या व्हिडिओमध्ये त्या मानखुर्दच्या सगळं ते डिमॉलिश केलं ना, सगळ्या तिथे अनधिकृत बांधकामं, मी खाली सांगितलंय या महापौरांमध्ये दम असेल ना, दम, मुंबई फक्त साफ करून दाखवा, तुमच्यात दम असेल तर मानतो आम्ही तुम्हाला. हे फडणवीस सांगणार तेव्हा तुम्ही करणार, तुम्ही नका सांगू राजकारण काही गोष्टी. काल महिला, अरे महिलेची जरा भांडतरी, आपल्या मंत्र्याची तिकडे काढून टाकली तिनं, या आपल्या बाजूनं गपचूप कानाडोळा करून आपलं मरुदे तिकडे, आपल्याला कशाला उगाच यांना नको त्या भांडणात पडा, जा आपलं बाजून निघून, फुकटचं मीडियावरती नको त्या गोष्टी येतील, या गोष्टी दाखवून आमच्या महापौर एका बाजूने असं टाकल्या लगेच. आणि गिरीश साहेबांची चांगली चंपी झाली या सगळ्या घटनेमध्ये. पण ठीक आहे, कालची घटना जी काही होती त्याच्यावरती माझं एक उत्तर असेल की ते चुकीचं आहे. असं नाहीये की तुम्ही एखाद्या मंत्र्याला बोलता, आता ठीक आहे मंत्री आहेत ते तिथपर्यंत पोहोचलेत, काहीतरी आहे म्हणून पोहोचलेत, मग तिथं कोणी असो, काँग्रेसचा मंत्री असो किंवा XYZ कोणी असो, जिथं चूक आहे तिथं बोललंच पाहिजे, नाही असं नाही. पण त्यांनी देखील, गिरीश महाजनांनी देखील त्या महिलेचा सन्मान राखला, कुठे ना तिला उलट उत्तर किंवा उलट काहीतरी फालतू असं बोलून काही तिला संबंध दुखावलं नाही. पण ती ज्या आवेशानं ज्या गोष्टीनं बोलत होती ना, ती मात्र गोष्ट फार चुकीची होती. याचा अर्थ ती काय मोठी कोणी काय याच्यातली नाहीये की तिने याच्या आधी कधी ट्रॅफिक पाहिलं नाही किंवा अशी कुठली समस्या मुंबईमध्ये सगळेच या सगळ्या गोष्टीतून जातात, लोकसंख्या तेवढी झाली आहे. आता कोणाकोणाला तुम्ही थोपवणार आहात, कोणाकोणाला सांगणार गाडी चालवू नका म्हणून रस्त्यावरती, आपण कोणाला बोलू शकतो का? त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत आणि एखादा असा मोर्चा होतो त्याच्यामध्ये अजून त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. पण ते कालचं झालेलं राजकारण बीजेपी सबसेल फेल झाले, सबसेल. ते त्यांच्या काय असतील ना ते सोशल मीडियावाली, ती सगळी ती काही कामाची नाहीत, काही कामाची नाहीयेत. ज्या सोशल मीडियाने, माझा एक शब्द लक्षात ठेवा, ज्या सोशल मीडियाने भारतीय जनता पार्टीला सत्तेत बसवलं ना, तुम्ही नीट बघा जरा, भारतीय जनता पार्टीचा जो काही वरचा आलेख निघाला ना, तो कसा आला, ते कशी क्रांती झाली, की सोशल मीडिया, इंटरनेट आणि या सगळ्या गोष्टीमुळे भारतीय जनता पार्टी पुश झाली किंवा बूम झाली. ती भारतीय जनता पार्टी हा सोशल मीडियाच खाली घेऊन येईल, एवढं फक्त लक्षात असू द्या. हा माझा शब्द आहे. मी ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी पाहतोय, अभ्यास करतोय, त्यातून मला ही गोष्ट जाणवते आणि प्रकर्षानं जाणवते. कारण कुठे ना कुठेतरी सोशल मीडियावरती ज्या प्रकारे, कारण तुम्ही जे अस्त्र वापरताय ना त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीचं अस्त्र विरोधक वापरू शकतात आणि ते वापरतायत आणि ते दिसलं कालच्या या सगळ्या गोष्टींमध्ये. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावरती मला आवर्जून कळवा.